राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। शाळा परदेशी पर्यटकांबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिन्यामध्ये ख्रिसमस 31 साठी नवे नियम जाहीर होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून देण्यात आली आहे। ऐन डिसेंबरमध्ये परदेशी पर्यटकांवर बंदी लागण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। आपण बघतोय राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे। कोरोनाचा जो नवा व्हेरिएंट आलाय त्या व्हेरिएंट बाबत या तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शाळा असेल, परदेशी पर्यटकांवरील बंदी असेल, याबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, आपण बघतोय महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे। कोणकोणत्या विषयांवर निर्णय झालेले आहेत आणि काय निर्बंध असतील भविष्यामध्ये? नक्कीच जर आपण बघितलं तर कॅबिनेटची बैठक आता जी आहे ती संपलेली आहे। गेल्या 1 तासापासून ही बैठक जी आहे ती सुरू होती आणि या बैठकीमध्ये नव्या व्हेरिएंट संदर्भात गांभीर्याने चर्चा करण्यात आलेली आहे। हा जो नवा व्हेरिएंट आहे तो अतिशय धोकादायक असल्याचं देखील कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांचं एकमत त्या संदर्भात असलेलं बघायला मिळालं। इतकंच नाही तर पर्यटनावर काय नेमकं करता येईल या संदर्भात चर्चा देखील झाली। 13 देशांमधले जे पर्यटक आहेत जे आपल्या देशात येऊ शकतात त्यांच्यावर कशा पद्धतीने निर्बंध जे आहे ते लागू करणं अपेक्षित आहे या संदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळालेली आहे। इतकंच नाही तर या व्हेरिएंटच्या संदर्भात नवे नियम कशा पद्धतीने लागू केले पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती देखील मिळते। एकूण जर बघितलं तर हा नवा व्हेरिएंट जो आहे तो अतिशय धोकादायक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता कठोर पावलं जी आहेत ती आरोग्य विभागाकडून जी आहेत ती करण्यात येतील किंवा जे नियम आरोग्य विभागाने जारी केलेले आहेत ते तंतोतंत पाळण्यासंदर्भात देखील नवं आवाहन जे आहे ते आता राज्याच्या पुढे आहे। त्याचप्रमाणे हे नियम जे कोण पाळणार नाहीत त्यांना दंड देखील लावण्यासंदर्भात जी आहे ती चर्चा या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळाली। त्याच्यामुळे एकूणच काही दिवसामध्ये आणखी नियम जे आहेत ते काही कठोर करण्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे। अगदी वैदेही, या सगळ्यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतोय की 1 तारखेपासून ज्या प्राथमिक शाळा सुरू होणार होत्या ग्रामीण भागामध्ये 1ली ते 4थी आणि शहरी भागामध्ये 1ली ते 7वी, या शाळांच्या बाबत काही चर्चा झाली आहे का, निर्णय झालाय का? बघा 1 डिसेंबर पासून खरं तर शाळा ज्या आहेत त्या चालू होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने निर्णय देखील दिलेला आहे। अनेक शाळा ज्या आहेत त्या पालकांकडून वेगवेगळे सर्वे मागून घेत आहेत की पालकांना ऑनलाईन हवी आहे की ऑफलाईन हवी आहे। यातच अनेक पालकांची पसंती आहे ऑनलाईन शिक्षणासाठी। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा जो नवा व्हेरिएंट आलेला आहे तो धोकादायक असल्यामुळे एक शाळा चालू करायच्या की नाहीत याबद्दल थोडासा एक विचार जो आहे तो या बैठकीमध्ये झाला असल्याचे बघायला मिळते। मात्र शाळांसंदर्भातला पूर्ण जो निर्णय आहे तो आरोग्य विभागाने करावा असा देखील निर्णय या बैठकीमध्ये जो आहे तो झाला असल्याचं माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे। त्याच्यामुळे आरोग्य विभाग आता कशा पद्धतीने निर्णय देऊ शकतो किंवा किती व्हेरिएंट हा धोकादायक आहे या संदर्भात एकूणच अभ्यास केल्यानंतर किंवा एकूणच त्या संदर्भात माहिती घेतल्यानंतर कदाचित शाळेसंदर्भातला योग्य तो निर्णय होणं अपेक्षित आहे। अगदी वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण आणि सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, शाळा सुरू करण्याला ओमायक्रॉनचा अडथळा आहे का, अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू होती। मात्र आता शाळांकडून आणि पालकांकडून माहिती मागवली जाते आणि त्या माहितीच्या आधारे आता पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। महाराष्ट्रात RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। केंद्रानं अजूनही जरी अशी अधिसूचना काढलेली नसली तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीनं राज्यानं तशी अधिसूचना काढण्याच्या सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे। विमान प्रवासाच्या 48 तास आधी RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची ओमायक्रॉन संदर्भात बैठक घेतली। तब्बल 2 तास ही बैठक चालली। सर्व विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणं, या व्हेरिएंट बद्दल जनजागृती करणं, लसीकरण वाढवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। त्याचबरोबर चांगल्या दर्जाचा मास्क वापरणं गरजेचं असून ओमायक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरिएंटपेक्षा 5 पटीनं अधिक असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। केंद्र शासनाने 13 देश असे केलेले आहेत, ती यादी वेगळी केलेली की ज्या देशामध्ये रिस्क आहे इन्फेक्शन
आपल्या देशामध्ये येण्याची, तर त्या देशातल्या लोकांना सगळ्यांना आल्यानंतर विमानतळावरच क्वारंटाईन करण्याच्या संदर्भातल्या विषय असणार आहेत आणि त्यांची RT-PCR टेस्ट पण केली जाणार आहे आणि नंतर मग पुन्हा 8 दिवसानंतर सुद्धा RT-PCR टेस्ट केली जाणार. त्यांच्यावर मॉनिटरिंग लक्ष बारकाईने त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. ओमायक्रॉनच्या संदर्भातली आपल्या राज्याला कुठलीच भीती नाही, कारण त्याचं कुठंही अजून लागण झाल्याचं दिसत नाही, तसं कुठलंही जिनोमिक सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट नाही आणि त्यामुळे आज त्याची अशी एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. परंतु ज्या अर्थी साऊथ आफ्रिकेमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते रिप्लेस झालं आहे, तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती. पण शाळा ही 1 डिसेंबरला वेळेवर ठरल्याप्रमाणे चालू होईल. आपण बघितलं की शाळा सुरू होणार असंच आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या शाळांबाबत चर्चा झाली. मात्र आता पालक आणि शाळांकडून माहिती मागवल्यानंतरच शाळांच्या बाबतीमध्ये पुढचा निर्णय घेतला येईल. मात्र सध्या तरी 1 तारखेपासून ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.